गावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून गावदेवी पमन साडी टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या लोकांनी भरपूर सहकार्य केलेलं, आर्थिक सहकार्य असो किंवा इतरत्र काही सहकार्य असो, त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरू होणारा मॅच जय गणेश गवलीपाडा वर्सेस अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा. जय गणेश गवलीपाडा संघाकडून गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता राज उंबरसाडा हा गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत. शरद असेल स्ट्राईक एंडला. अपील, परंतु आपण जर पाहिलं तर थर्ड अंपायरसाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे. यस, नक्कीच आपण जर पाहिलं तर वाईट किंवा रनआउट आणि नो बॉल यासाठी आपण जर पाहिलं तर फ्री, आपला जर पाहिलं तर रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची आहे. राज उंबरसाडा यासाठी जर पाहिलं तर हॅट्रिक जर पूर्ण केली तर नयन गरासी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे राज याने. आता मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमन संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल व्हाईट बॉलचा इशारा. अवंत रुपयाची एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. या एका धावाने 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. राज उंबरसाडा याने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर नयन गरासिया यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल राज याला, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर विकेश भडांगे यांच्याकडून देखील आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल राज याला. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही फलंदाजांनी एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 2 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. चेंडू टाकून दिले आहेत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय गोलंदाज राज. आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश टोकरे. आकाश याने जर 3 बॉलला 3 षटकार मारले तर विकेश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. आता मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. शरद वरटा हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. राज उंबरसाडा आता मात्र जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते. सुरुवात मात्र सुरेख करतोय हा गोलंदाज. त्याला मात्र संधी आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राईज, एकंदरीत 1500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल राज याला. त्यानंतर आकाश टोकरे याला देखील संधी आहे. विकेशच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. 500 रुपये दिले जातील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आकाश टोकरे या बॅटरने. आता मात्र न्यू बॅटर इन झालाय महेंद्र कांबळे. हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असेल. राज गोलंदाज षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळी शॉर्ट पे चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या दिशेने. अवी आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करेल, फेकी करेल. तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 4 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय. अतिशय चांगली बॅटिंग करावी लागेल. जर समोरच्या संघांविरुद्ध जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली कामगिरी करावी लागेल पहिल्या इनिंगमध्ये, कारण पहिला विकेट लवकर बाद झालेला आहे. आणि आता मात्र पाठशी बिल्डअप करावी लागेल आकाश आणि महेंद्र या 2 फलंदाजांना. राज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका. आपण जर पाहिलं लोवर फुलटा चेंडू टाकला होता. त्या चेंडूला मनगटीच्या साह्याने चेंडूला वळवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8, 1 गडी बाद, 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. राज षटकातील शेवटचा चेंडू असेल. फलंदाज आकाश साडी. आकाश एक चांगला तंत्रशुद्ध बॅटर आहे. पलाटपाडा या संघातून बिलॉंग करतोय. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला टोलावतोय. चेंडू जाईल इन टू द गॅप सरळ. 4 धावांसाठी चौकार.
धावसंख्या धावफलकावर 12 धावा लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र कांबळी याला आपण पाहतो स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र कोणता गोलंदाज जय गणेश गवळीपाडा संघाकडून सज्ज होईल. घाई करायची आहे प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करा. भरपूर वेळ वाया जातो याकडे लक्ष द्या प्लीज आणि घाई करा आणि लगेचच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. गोलंदाज प्लीज निवड करायची आहे लगेच आणि वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी जय गणेश गवळीपाडा संघाकडून आपण पाहतोय अवी दळवी हा गोलंदाज सज्ज होईल. अवी दळवी गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय महेंद्र कांबळी असेल स्ट्राईक एंडला. महेंद्र अजून सुद्धा खातं त्याने उघडलेलं नाहीये या बॅटरने. महेंद्र कांबळे एक हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजी चांगल्या प्रकारे करावी लागेल. गोलंदाज अवी याला अवी दळवी टो महेंद्र कांबळे असा बॅटल आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. अवी टो महेंद्र षटकातील पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फुल टॉस बॉल चेंडूला टोलावते. चेंडू जाईल मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्की जरा पाहिलं तर अतिशय सुंदर गीत संगीत आपण पाहतोय महेंद्र पवार यांच्या माध्यमातून डीजे मॅन आहेत या स्पर्धेचे. त्यांच्या माध्यमातून नक्कीच मनोरंजन केलं जात आहे या प्रेक्षकांचं. गोलंदाज अवी षटकातील पुढील चेंडू असेल महेंद्र साळी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक बॅटची ए चेंडूच्या खाली गोलंदाज येतोय. सुरेख झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे महेंद्र कांबळे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र नवीन फलंदाज विजय बरफ हा फलंदाज दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय हा फलंदाज हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. तंत्रशुद्ध बॅटर आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जर विचार केला तर किती धावा लागल्या गेलेल्या आहेत. 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अवी दळवी गोलंदाज तयार. यावेळेस चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू फील्ड होईल फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं परंतु फेकी थोडीशी लेट आली होती आणि त्याचाच फायदा उचललेला आहे बॅटरने. 2 धावा मात्र कंप्लीट करतील. 2 धावाने विजय स्वतःचा खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचवतोय 20 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले या षटकातील 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय अवी. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये चेंडूला टोलावलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. राज आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र खराब. त्याचाच फायदा उचललेला आहे. खराब बॅकअप आणि या 2 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावाने धावफलक 22 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं तर अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपडा डेफिनेटली जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी प्रयत्न मात्र करत आहेत. चांगला धावा बनवत आहे त्यांच्या माध्यमातून. आकाश टोकरे विजय बरफ ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र या 2 फलंदाजांना चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. बिल्डअप करावी लागेल. चांगले धावा या बनवावे लागतील. गॅपमध्ये फटके शोधून काढावे लागतील. जर आपण जर पाहिलं 50 किंवा 60च्या पलीकडे धावसंख्या जर उभारायची असेल तर एक चॅलेंजिंग टोटल म्हणता येईल. त्यासाठी लागणारे प्रयत्न मात्र करावे लागेल. आता मात्र काटकाचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय सुंदर कमबॅक. चांगली गोलंदाजी अवी याच्या माध्यमातून होताना दिसते परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे साथ देत नाहीयेत.
या दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल असेल. अभि दळवी हा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज आहे. आता मात्र ओव्हरपेच चेंडू, बॅटची फलंदाज बाद. साली तो भाडी नशी करा है रे भाओ काले कुमडेचा पिला नेला भाओ काले कुमडेचा पिला नेला काले कुमडेचा पिला नेला काले कुमडेचा पिला नेला साले दाराची तुझा भांडण आला माझे दाराची तुझा भांडण आला. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2025 हा सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय या पोमण मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली चांगलं मैदान लाभलं गेलेलं आहे या स्पर्धेकरता. चांगलं निसर्गरम्य वातावरण आपण सुद्धा पाहतोय. चांगली स्पर्धा चालू आहे. तर आता मात्र मयूर टोकरे न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पायचा आहे. ऋतिक बरफ हा गोलंदाज सज्ज झालेला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल, किती धावा बनवल्या जातील हे आता आपण पाहणार आहोत. ऋतिक हा गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. षटकातील पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. यावेळेस चांगला फटका. चेंडूच्या खाली अवी सुंदर झेल, फलंदाज बाद. तो म्हणजे आकाश टोकरे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद विजेता. आता मात्र पाहिलं तर नवीन बॅटर प्रवीण बरफ दाखल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. कालांतराने विकेट मात्र डाऊन होत चाललेले आहेत. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाची चांगली गोलंदाजीचा प्रत्येक राऊंड पाहतोय. मयूर टोकरे हा गोलंदाज अद्यावत करताना दिसतोय. हा गोलंदाज पहिल्या चेंडूमध्ये त्याने विकेट प्राप्त केलेली आहे. आता मात्र प्रवीण बरफ स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये कट करायचा प्रयत्न, परंतु चेंडू पडला तर थोडंसं खाली राहतोय. त्या विकेटवरती एक स्पॉट आहे. त्या चेंडूवरती जर पिच झाला चेंडू तर डेफिनेटली काही चेंडू उचली घेतात. त्या जर पाहिलं तर काही चेंडू खाली बसताना आपण पाहतोय. तर यावेळेस अतिशय सुंदर गोलंदाजी ऋतिक याच्या माध्यमातून हे केली जाते मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 3रा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज प्रवीण बरफ साडे. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल 20 मध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा मोठे फटके येताना दिसत नाहीयेत अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र जर पाहिलं तर 3 चेंडू एकंदरीत टाकून झालेले आहेत. ऋतिक हा गोलंदाज 1 धाव खर्च करतोय. 1 विकेट त्याने प्राप्त केलेले आहे. आता मात्र षटकातील 4था चेंडू असेल. मयूर टोकरे असेल फलंदाज स्ट्राईक एंडला. आता मात्र चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. स्क्वेअर लेग पटामध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकत आहे, परंतु बॅकअप आणि फेकी थोडीशी खराब. आणि या 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 2 ने पुढे सरकले जाईल. 25 या आकड्यामध्ये पोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र इथून थोडासा मोठा स्टार्ट प्राप्त करून द्यावा लागेल. फलंदाज मयूर टोकरे अँड प्रवीण बरफ ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ऋतिक तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल इन टू द गॅप, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण आणि फेकी होईल आणि फलंदाज बाद.
सुस्ती गेली मोठी नरवया गल्ला तुझी खोटी नरवया गल्ला तुझी खोटी सुस्ती गेली मोठी नरवया गल्ला तुझी खोटी नरवया गल्ला तुझी खोटी धन्यवाद डीजे. तर आता मात्र नवीन फलंदाज अजय माळे येतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला मयूर टोकरे याला आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून महत्त्वाचा षटक आहे, निर्णायक षटक आहे या पहिल्या इनिंगमधला. आता मात्र सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेलं आहे. तिसरं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहते ती म्हणजे 26 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एक षटकाचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंगमध्ये. पाहायचा आहे कोणता गोलंदाज जय गणेश गवळीपाडा संघाकडून सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण आता पाहणार आहोत. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा लागल्या गेल्या आहेत. कुठे ना कुठे मागे पडतोय, कमी पडतोय पहिल्या 3 षटकामध्ये अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघ. कारण आपण जर पाहिलं तर कालांतराने विकेट मात्र डाऊन होत चाललेले आहेत या संघाचे आणि थोडंसं कमी पडतोय, बॅकफूटवरती आलेला आहे. यावेळी जर पाहिलं तर डेफिनेटली 2 फलंदाज मयूर अँड अजय हे 2 बॅटर आहेत. त्या फलंदाजांना आता मात्र कुठे ना कुठे स्टान्स बदलावा लागेल, गिअर मात्र चेंज करावा लागेल, मोठे फटके खेळावेत लागतील. अन्यथा कुठे ना कुठे मागे पडू शकतो, कमी पडू शकतोय त्यांचा संघ. हे डेफिनेटली चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज जय गणेश गवळीपाडा संघाकडून षटक क्रमांक विशाल येतोय चौथा हाताळण्याकरता. चौथं षटकातील पहिला चेंडू असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय माळी. पहिलाच बॉल. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला झेल मात्र कंप्लीट केलाय. फलंदाज होईल बाद तो म्हणजे अजय माळी. बॅक टू द पवेलियन गॉन. विसवची पारून नेसली गो नवा तारा विसवची पारून नेसली गो नवा तारा रावतल गो पदराला पार दर्याचे मुंजेला रावतल गो पदराला पार दर्याचे मुंजेला सागर मस्कर येतोय. स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज तयार विशाल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. त्या गतीला ओळखलेल्या चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. एकाच धावचे समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावाने धावफलक 27 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. अजून सुद्धा या षटकातील एकंदरीत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर किती मोठे फटके, तर 2-3 मोठे फटके हे मारावे लागतील फलंदाजांना. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू पळण्यातर ऑप्शनच्या खूपच बाहेर वळतोय. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. रुपेश दांडेकर यांना आपण पाहतोय. मेन पंच आहेत. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. हितेश गांगडा आहेत. अतिशय चांगली डिसिजन त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत, आपल्यापर्यंत पोहोचले गेलेले आहेत. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल. फुल टॉस बॉल खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, परंतु जर पाहिलं तर चेंडू डेफिनेटली खोलवर टप्प्याचा चेंडूची हाताळणी करतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक केला जातोय यावेळेस विशालच्या माध्यमातून. विशाल गोलंदाज आपण पाहतोय. निर्णायक षटक हाताळतोय. पहिल्या इनिंगमधला एक चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडूवरती फिंगर रोल केले होते यावेळेस. षटक संपलेलं आहे. पहिलं धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त लिहिले आहेत. आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या लाईन, चांगल्या लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या लाईन, चांगल्या लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विजय याला. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती गोलंदाज विजय याला, ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती गोलंदाज 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच प्रकारचे क्षेत्ररक्षक देखील करावे लागेल अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाला. कारण आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंगचा मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विजय, राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज विवेक साठ, त्याच्या माध्यमातून देखील
झालेली आहे या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुढील बॉल एवढे जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल याचा. चेंडू जाईल मात्र निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती इनिंगमध्ये. आता पाहायचं आहे महेंद्र कांबळी हा गोलंदाज. इनिंगमध्ये आता पाहायचं आहे महेंद्र कांबळी हा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी सज्ज होईल. त्याच्या विरोधात दोन बॅटर आपण पाहतोय विशाल अँड विजय हे आहेत. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, उंची जास्त अंतर कमी, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट साधायचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. 2 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 10 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र जर पाहिलं तर दुपारचं सत्र मात्र चालू आहे. षटकार आणि चौकारांचं जर पाहिलं तर अभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 19 धावांची गरज असेल. गोलंदाज महेंद्र कांबळी पहिल्या एका चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल फलंदाज विशाल साडी. आता मात्र सुंदर गोलंदाजी, परंतु विकेट किपर चुकतोय. एवढे जर पाहिलं तर थ्रो डेफिनेटली यष्ट्यांवरती डेफिनेटली जर पाहिलं तर आदळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस करतोय आणि 22चा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मिळेल बॅटिंग, 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2ने पुढे सरकला येईल. 12वर पोहोचली गेली आहे धावसंख्या 12 धावा. यावेळेस चांगला फटका, चेंडूला ढकललाय वी शेपमध्ये. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग आपण पाहतो. यस नो अँड वेटचा चांगल्या प्रकारे वापर या ठिकाणी होत करताना दिसत आहे. 2 बॅटर, 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 15 धावांची गरज. मोठे फटके जर डेफिनेटली जर येताना दिसत नाहीत, परंतु सिंगल आणि डबल्समध्ये जास्त विश्वास या ठिकाणी दर्शवत आहे 2 फलंदाज. आता मात्र चांगला फटका, रनआउटची संधी, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च होते गोलंदाज महेंद्र कांबळी आणि रनआउटच्या रूपाने 1 फलंदाज बाद झालेला आहे. तर विशाल हा बाद झालेला आहे रनआउटच्या रूपाने. त्याचा जर विचार केला तर 4 धावा त्याने बनवलेले आहेत. त्याच्या जाग्यावरती राज. आता मात्र चांगला फटका, चेंडूला फोर्स केला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहे. 2 धावाने धावफलक 17वर पोहोचली गेलेली आहे. षटकातील 5 चेंडू टाकून झालेले आहेत. महेंद्र कांबळी या गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 12 धावांची गरज. यावेळेस जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपलेला आहे. तिसरं धावसंख्या धावफलकावर 17 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6-12चं समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण मात्र आलेलं आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 6 चेंडू 12 धावांची गरज. बॅटर आपण पाहतोय राज अँड विजय, हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना आता मात्र जबाबदारीने या ठिकाणी खेळ करावे लागेल, कारण आपण जर पाहिलं तर समीकरण थोडंसं कठीण झालेले आहे. राज याने 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर डेफिनेटली नयन गरासिया यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. त्यानंतर विकेश भडांगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. राज हा बॅटर आपण पाहतोय, राज उंबरसाडा. त्यानंतर शरद हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. शरद हा गोलंदाज 12 धावा डिफेंड करण्यासाठी डेफिनेटली सज्ज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज असेल. पाहायचं काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. एक टफ फाईट मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली लो स्कोरिंगचे सामने देखील रंगतदार होत असतात.
यात काही शंका नाहीये. गोलंदाज शरद हा गोलंदाज. फलंदाज आपण तर पाहिलं स्ट्राईक एंडला राज आहे, त्याला मात्र संधी आहे. 1500 रुपये निश्चितच कमालीची संधी मात्र आहे. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर नयनाच्या माध्यमातून 1000 रुपये. त्यानंतर गोलंदाज तयार. आता मात्र आडोबांना खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. आकाश या त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पैकी थोडीशी लेट बॅकअप खराब आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. रन आउटचे पायीचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आहे मात्र नॉट आउट आणि पायीचा काय इशारा येईल तिसऱ्या पंचांचा आपण जर या ठिकाणी पाहणार आहोत. तिसऱ्या पंच मॉनिटरवरती आपण जर पाहिलं तर लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे. डिसिजन सुद्धा पेंडिंग ठेवलेला आहे. तिसरे पंच आपण पाहते नक्कीच पाहणी करतील कशा प्रकारे या धाव पूर्ण झालेली आहे किंवा चेंडू यष्टांमध्ये आदळला गेलेला आहे हे आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचला गेलेला आहे. नॉट आउटचा इशारा असा आलेला आहे तिसऱ्या पंचांचा आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावाने धावफलक 19 वर पोहोचली गेलेली आहे. स्ट्राईक एंडला राज. आता मात्र 10 धावांची गरज. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस चांगला फटका. चेंडूचे खाली महेंद्र. झेल मात्र कंप्लीट. फलंदाज हो बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 धावांची गरज यस असेल. 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता जय गणेश गवळीपाडा संघाला. तर न्यू बॅटर रणजित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. त्याला आता मात्र मोठे फटके हे डेफिनेटली मारावे लागेल. स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज शरद यस. षटकातील तिसरा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज रणजित साडी. शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाही. चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता फलंदाज आणि जाग्यावरून तो खेळताना दिसतोय आणि बीट होतोय फलंदाज रणजित. या प्रकारची फलंदाजी करून चालणार नाही. चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन फटके जर मारले तर चांगल्या प्रकारे धावा या मिळतील, परंतु तसं काही होताना दिसत नाही. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 धावांची गरज असेल. गोलंदाज शरद तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट फलंदाज रणजित साडे. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 20 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावांची गरज. काय घडते काय बिघडणार आहे हे आता आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. गोलंदाज शरद तयार. षटकातील चौथा बॉल रणजित साडे. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची समाप्ती सांगता यावेळेस जर पाहिलं तर आडोबांनी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय रणजित याच्या माध्यमातून. रणजिताचा याचा विचार करता एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु जर पाहिलं तर तो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क याचा अभाव आपण जर पाहिलं तर दिसून येतोय रणजित याच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. रणजित लगोपाठ चेंडू बीट होताना दिसतोय. गोलंदाज शरद. षटकातील पुढील बॉल यावेळेस चेंडूला सोडून दिलेले आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांच्या माध्यमातून. अखेरपर्यंत चेंडूची पाहणी केली पंचांनी आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देखील दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव अवंतर मिळेल. धावसंख्या 21 धावा. 2 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका, चांगला कनेक्शन. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. मिळतील धावा या 6 षटकार. याच प्रकारचा फटका आलेला आहे रणजित याच्या बॅट मधून. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 धावांची गरज. पाहायचं कशा प्रकारे हा सामना मात्र टर्न होईल
हे आता आपण पाहणार आहोत. रणजित हा फलंदाज ज्याने वेट अँड वॉच करून डेफिनेट जर पाहिलं तर ऑन साइडला फटका मात्र सजवलेला आहे. सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये ट्विस्ट, 2 धावांची गरज असेल. सामन्यामध्ये रंगत मात्र निर्माण केलेला आहे या फटक्याने. डेफिनेटली शॉर्ट पिच चेंडू होता, त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला हुक केलेला आहे. रणजित एक चांगला मजबूत देहष्टीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. 2 धावांची गरज. गोलंदाज शरद थोडासा प्रेशर मध्ये आहे हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज रणजित साडे. रणजित याच्यावर तर जबाबदारी टिकलेली आहे. यावेळेस चांगला फटका, चेंडूचा स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये पाहायचं काय करते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू होतोय फरार, मिळतील धावा या 4 आणि या चौकाराने सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे जय गणेश गवळीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा. याच प्रकारचे सामने पाहायला देखील मजा ही येत असते. डेफिनेटली अतिशय सुंदर रंगतदार सामना पाहायला मिळाला, यात काही शंका नाहीये. आणि त्या सामन्यामधून डेफिनेटली जय गणेश गवळीपाडा संघ याने बाजी मारलेली आहे आणि पुढील फेरीमध्ये तो दाखल झालेला आहे. डेफिनेटली 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना 8 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत बॅटर रणजित याने. आता आपण लगेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील देणार आहोत. पाहायचं कोणता खेळाडू ठरतोय. रणजित याने यायचं आहे ज्याने मॅग्निफिसंट बॅटिंग केली, आपल्या संघासाठी 10 धावांची खेळी त्याने केलेली आहे. रणजित ठरतोय या सामन्याचा हिरो, ज्याने सामन्याला कलाटणी मात्र दिलेली आहे. सामना मात्र जिंकलेला आहे. टॉससाठी देखील यायचं आहे ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार. त्यानंतर जय गणेश गवळीपाडा संघाचा कर्णधार. पलाटपाडा संघाच्या खेळाडूची कॅप मात्र राहिलेली आहे, ती त्याने घेऊन जायची आहे. तर रणजित यांनी यायचं आहे. त्यानंतर